श्री गुरुचरित्र अध्याय 31. श्री गणेशन श्री सरस्वती श्री माता पिता यन मा सिद्ध म्हणे नामधार का पुढे झाले पूर्व एका योगेश्वर तो कारणिका सांगितले धर्म कर्म योगेश्वर म्हणते ती येसी से ज्याचार मद पुससी सांगेन तुझा विस्तारेसी भवसागर तरावया पती असता कवन धर्म अथवा मेलिया कवन कर्म उभय पक्षी विस्तारून सांगेन ऐका एक चित्ते अगत्य ऋषी महामुनी जो का होता काशी भूनी लोपामुद्रा मान्यानी त्याची भार्या परेसा पतिव्रता शिरोमणी दुसरी नव्हती आणि कोणी वस्ता ते वर्तमानी झाले अपूर्व परेसा तया अगत्याचा शिष्य विंध्य नामाचे प्रख्यात पर्वत रूपे वर्तत होता भूमीवरी देखा ब्रह्म ऋषी नारद मुनी हिंडत गेला तया स्थानी संतोष झाला पाहुनी स्तुती केली तया वेळी म्हणे नारद विंध्याची आणि पर्वत नाही तुझा सरसी समस्त वृष तुझ पाशी महारम्य स्थळ तुझे पर्यासे एक उणे मेरू सरसी नो हे जाणे स्थळ सूक्ष्म तू या कारणे महत्व नाही परेसा ऐसे म्हणता नारद मुनी विद्याचळ कोपोनी वाढत झाला तत्क्षणी मेरू सरिसा हो म्हणे वाडे विंध्याचळ देखा सूर्यमंडळा सन्मुखा क्रमांतरे वाढत आहे का गेला स्वर्गा बोनासी विंध्या दक्षिणा भागेसी अंधकार हरणीशी सूर्य रश्मीना दिसे कैसी यज्ञ कर्मे राहिले ऋषी समस्त मिळून विनुवाले इंद्रभोनी विंध्य पर्वताची करणे सांगता ते विस्तारे इंद्र कोपनी तये वेळी गेला तया ब्रह्मया जवळी सांगे वृत्तांत सगळे तया विंध्य पर्वताचा ब्रह्म मने इंद्रासी आहे कारण आम्हासी अगत्याचे पुरी काशी तया दक्षिण दिशे पाठवावे अगत्तीचा शिष्य देखा विंध्याचळ आहे जो का गुरु येतोची सन्मुखा नमिता होय शरणांगत अगत्य सांगेल शिष्याची वाढू नको म्हणून त्यासी नमन करिता अशी करेसी भूमी समाना करेला देखा या कारणे तुम्ही आता जावे काशीपुरा त्वरिता अगस्त्य ऋषीची विनविता पाठवावे दक्षिणेची अगस्त्याचे आश्रमाची पाथले इंद्र समस्त ऋषी देव गुरु महर्षी बृहस्पती सवे असे देखुनी अगस्त्य मुनी समस्तांते वंदोनी अर्घ्यपाद्य देवनी पूजा केली भक्तीने देवानी बृहस्पती अगस्त्याची स्तुती करती आणि सेवेची वाणीती लोपामुद्रा पतिव्रते ते देव ऋषी ब्रह्मस्पती सांगे पतिव्रता ख्याती पूर्वी पतिव्रता होती लोपामुद्रा तरी नाही अरुंधती सावित्री अनुसया महाव्रती शांडिल्याची पत्नी होती पतिव्रता विख्यात लक्ष्मी आणि पार्वती शतरूपा स्वयंभू सती मेनका जान अति ख्याती हिमवंताची प्राणेश्वरी सुनीता जान ध्रुवाची माता सज्ञा देवी सूर्यकांता स्वादेवी होती ख्याता यज्ञ पुरुषाची प्राणेश्वरी याहुनी अधिक आचार ख्याता लोपमुद्रा पतिव्रता ऐक देवा समस्त म्हणता बृहस्पती सांगत असे पतिव्रतेचे आचरण सांगे गुरु विस्तारून पुरुष जेवता प्रसाद दाना मुख्य भोजना स्त्रियेची दिवस अखंड सेवा करणे अतिथी येता पूजा करणे पती निरोपा विनेदान दान धर्मना करावा पती निद्रिस्त झाल्यावरी आपण मग शेण किजे नारी चोळी तानवडे ठेवी दुरी पुरुष शरीरीन स्पर्शे चोळी पुरुषाची होय उन्हा तो आयुषी घेऊ नये नाम त्याची पती आयुष्य उणे होय जागृत न होता पती देखा पूर्वी उठीचे सते का करणे सडा समर्जनाधिका करणे निर्मळा मंगलमय पती पूजा करणे नित्य सदा घ्यावे पाद तीर्थ चरणावरी ठेवणे माता मानावे तुची शंकर पती असता उचिष्ट त्याचे भोजन करावे मनोवाचे नसतील घरी पुरुष साचे अतिथी देणू प्रसाद घ्यावा गृह निरंतर निर्मळ करी निरोपा वेगळा धर्म न करी व्रते उपवास येणे परी निरोपा वेगळे न करी जाण पुरुष संतोष असता जरी दुच्चित नसावे त्या नारी पुरुष दुच्चित असे तरी आपण संतोषी नसावे रजस्वाला झाली या देखा बोलू नये मौननिका न ऐकावे वेद ध्वनी देखा मुख्य दाखवू नये ऐसे चारी दिवस वरी आचरावे तिने नारी सुस्नात होता अवसरी पुरुष मुख अवलोकी जे जरी का नसेल्या पुरुष भूनी त्याचे रूप द्यावे मनी सूर्यमंडळ पाहुणी गृहात जावे पतिव्रते पती आयुष्य वर्धनार्थ हळदी कुंकुम लावीचे ख्यात सेंदूर काजळ कंठसूत्र फणी माता असावी
तांबूल घ्यावे सुवासिनी, असावी तिचे माथावेणी, करी कंकणा तोडकाने, पुरुषांसमीप येणे परी, न खरी इष्ट ती शेजारनीशी, रजकिनी स्त्री कुरिनिशी, जैन स्त्री दरिद्रीनिशी, इष्टत्व करिता होय हानी, पुरुष निंदाकारी स्त्रियांशी, बोलो नये पतिव्रता ऐशी, बोलता महादोषी, पतिव्रता लक्षण, सासू शेश्वर नंदा वहिनी, धीर भावे तेजुनी, राहू म्हणे वेगळेने, श्वान योनी पाळले सत्या, अंगण धुवावे नग्नपणे, उखळा मुसळावरी न बैसणे, पाटावरून त्यावरी जाण बैसू नये पतिव्रता, पती सवे विवाद देखा, करिता पावे महादुःखा, पती अंत करणे असे का, आपण एक करू नये, जितके मिळेल पतीसी, संतुष्ट करावे मनासी, समर्था पाहुणे कांक्षेसी, पती निंदा करू नये, भागीरथी समान देखा, पतीचे चरण तीर्थ अधिका, पती सेवा करणे सुखा, त्रयमूर्ती संतुष्ट होती, जाऊ नये मन भोजनासी, अथवा शेजारी या गृहासी, इष्ट सोय रे म्हणून हर्षी, जाऊ नये प्रतिदिनी, पती सन्मुखा निष्ठुरोनी, उत्तर देता कोपनी, उपजे मुखे ओवनी, सप्त जन्म दारिद्रपणा, गुरुदेव धर्म तीर्थ समस्ती, सर्व जाणावा पुलापती, ऐसी जय निश्चय सती, पतिव्रता तेची जाणा, सहगमन करणे मुख्य जाण, थोर धर्म स्मृतीचे वचना, पूर्वज 42 उद्धरणा, पतिव्रता धर्माने पुरुष प्रेत झाली यावरी, सहगमना जाता नारी, एक एक पाऊली निर्धारी, अश्वमेध सहस्र पुण्य, माता विधवा असे जरी, पुत्रासी शकुन मंगळकरी, पुत्रा विण्यात्वा जय नारी, नमन तिसी करू नये, एके करो मरो मानसी, स्वर्गी राये शतकोटी वर्षी, पुरुष सवे स्वानंदेसी, पतिव्रता राहे तेथे, पुण्य सहगमनासी, व्हावी कन्या ऐसी वंशी, 42 कुळे कैसी, घेऊन जाये स्वर्गात, भूमी देवता ऐसे म्हणे, पतिव्रतेचे असती चरण, आपणावरी चालत अशन, पुनित आपण म्हणत असे, सूर्य चंद्र ऐसे म्हणती, आपले किरण आहेत ज्योती, पतिव्रतेवरी पडती, आपण पावना होत असो, वायू आणि वरुण देखा, पतिव्रतेचे स्पर्श ऐका, पावन आपण झालो निका, पाहता समस्त पुनित होती, घरोघरी स्त्रिया असती, काय करावी लावण्य संपत्ती, जिचे निवंश उदार गती, तैशी स्त्री घरी असावी, ज्याचे घरी पतिव्रता, दैवा वेगळा पुरुष ख्याता, करावे सुकृत जन्मशता, तरीच लादे तैशी सती, चतुर्विध पुरुषार्थ देखा, स्त्रियेचे लादे पुरुष निका, पतिव्रता स्त्री अधिका, पुण्यानुबंधे मिळे जाणा, सती नाही ज्याचे घरी, त्याची नाही अरण्य दुरी, वृथा जन्मनी संसारी, कर्म बाह्य तो जाणा, ऐसी सती मिळे ज्यासी, समस्त पुण्य घडती त्यासी, पुत्र संतान परलोकासी, साधन होय सतीचे पुण्य घडे जे गंगा स्नाने, लादे सतीचे दर्शने, महापापी होय पावना, सप्त जन्मे पापे जाती, पतिव्रतेचा आचार, सांगे बृहस्पती देव गुरु, मनोनी सरस्वती गंगाधरू, विनवित ते श्रोते जना, सिद्ध म्हणे नामधारकासी, गुरु चरित्र पुण्य राशी, ऐकता पावती सद्गतीसी, म्हणे सरस्वती गंगाधर, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतोरे, श्री नृसिंह सरस्वती पाख्याने, सिद्ध नामधारक संवादे, पतिव्रता धर्म निरूपण नाम एक त्रिशोध्याय, श्री गुरु दत्तात्रेय परमस्तु, श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.